नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली कराळे आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे काही खास टॉप डिझाईन। ही शॉर्ट कुर्ती शर्ट स्टाईलमध्ये उपलब्ध आहेत। ती घातल्यावर खूप सुंदर दिसते, तुम्हाला आकर्षक बॉडी दिसते। तुम्ही ऑफिसच्या मीटिंगमध्ये ही कुर्ती ट्राय करू शकता। ही कुर्ती खूप सुंदर आहे। मुलींना उन्हाळ्यात कुर्ती घालायला आवडते। याचे कारण म्हणजेच कुर्त्या केवळ कम्फर्टेबल नसून स्टायलिश दिसतात। आजकाल शॉर्ट कुर्त्या खूप ट्रेंडमध्ये आहेत। मुली अनेक कुर्त्या घालतात। शॉर्ट कुर्ती डिझाईनचे नवीनच पर्याय। तुम्हाला शॉर्ट कुर्तीचे नवीनच पर्याय सहज मिळतील। यामध्ये तुम्हाला आर्क्स, बडी, प्रिंट आणि डिझाईन पर्याय देखील मिळतील, जे एकापेक्षा एक वेगळी असेल। हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। ही शॉर्ट कुर्ती शर्ट स्टाईल उपलब्ध आहेत। घातल्यानंतर तुमचा आकार खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसेल। तुमच्यावर सर्वांच्या नजरा टिकूनच राहतील। तुम्ही कोणताही कार्यक्रम असो या कुणाचा बर्थडे असो, हे कुर्ती तुम्ही ट्राय करू शकता किंवा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही ही कुर्ती घरीही ट्राय करू शकता। या कुर्तीमध्ये तुमचा लुक अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसेल, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा। तुम्ही ऑफिसला, कॉलेजला जात असाल किंवा कुठेही बाहेर जाताना ही हिरव्या रंगाची रेग्युलर फिटिंग कुर्ती योग्य पर्याय आहे। महिलांसाठी असलेल्या या कुर्त्याचा गोल नेक तुम्हाला नेकलाईनची व्याख्या करतो आणि तुम्हाला आकर्षक लुक देतो। तुमचा लुक खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि खूप सुंदरही दिसते। तुम्ही हे कुर्ती नक्कीच ट्राय करा। याच मदतीने तुम्हाला काही आकाराचे कुर्त्याही दिसतील। हिरव्या रंगाशिवाय या कुर्तीमध्ये तुम्हाला इतरही अनेक पर्याय मिळतील। हे एक आरामदायक कपडा आहे, जे घरी देखील नियमितपणे परिधान करू शकता। ही मोहरी पिवळ्या रंगाची कुर्ती जॉर्जेस मटेरियलनी बनलेली आहे, ज्यामुळे तुमचा लुक अधिकच स्टायलिश होतो। कॉलेज, ऑफिस व्यतिरिक्त तुम्ही पूजा किंवा फंक्शनमध्ये महिलांसाठी हा कुर्ती घालू शकता। ही कुर्ती डिझाईन खूप आकर्षक आणि अट्रॅक्टिव्ह आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा। ही कुर्ती डिझाईन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा। तुमचा लुक खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। असे छान छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।